सोलापूर शहरात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली असून प्रत्येक प्रभागात प्रचार शिगेला पोहोचला आहे। त्याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांनी आज मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात प्रचार केला। सकाळपासूनच प्रभागातील प्रमुख चौक, गल्ली बोळ वसाहतींमधून उमेदवारांनी प्रचार फेरी काढली। ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पक्षाचे झेंडे व बॅनर यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। राष्ट्रवादीचा विजय असो, अजित पवार गट जिंदाबाद अशा घोषणांनी वातावरण पूर्णपणे निवडणुकीच्या रंगात रंगले होते। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, स्वच्छता तसेच मूलभूत सुविधा सक्षम करण्याचे आश्वासन देण्यात आले। विकासाच्या मुद्द्यांवर भर देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे उमेदवारांनी सांगितले। या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक तसेच युवकांची मोठी फौज सहभागी झाली होती। नागरिकांनीही उमेदवारांचे ठिकठिकाणी स्वागत करत प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यामुळे प्रभाग क्रमांक 14 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रचार जोर पकडत असून आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे। प्रभाग क्रमांक 14 मध्ये काल 3 तारखेला सगळ्यांचे चिन्ह त्या ठिकाणी वाटप झाल्यानंतर 4 तारीख झाल्यानंतर आज सोमवारी विजापूर बेस इथून मुल्लाबाबा टेकडी परिसर असेल आणि मागचा सिद्धेश्वर पेठ परिसर असेल, बेगमपेठ असेल, या ठिकाणी चारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी पदयात्रा करून होम टून त्या ठिकाणी प्रचाराला या ठिकाणी सुरुवात होत आहे। प्रभाग क्रमांक 14 चे सगळे हुशार नागरिक व जनतेला आणि मतदारांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, चारही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तुमच्या मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत। आपण इथं बघू शकता, माझ्या या ठिकाणी डाव्या बाजूला सैफुद्दीन मन्यार त्या ठिकाणी उमेदवार आहेत। ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात। महानगरपालिकेचा गाडा अभ्यास असलेले सैफुद्दीन मन्यार या ठिकाणी तुम्ही पाहू इच्छिता। आणि माझ्या राईट हँडला म्हणजे आमचे कलीमभाई तुळजापुरे हे मरहूम रफिक अत्तुरे साहेबांच्या सोबत गेल्या 30 वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय व सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत। प्रभाग क्रमांक 14चा इत्तमभूत अभ्यास त्या ठिकाणी कलीमभाई तुळजापुरेला असताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास दाखवलेला आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 14च्या महिला भगिनींना या ठिकाणी मी सांगू इच्छितो, तुमच्या सगळ्या महिला भगिनींना अजितदादांनी लाडकी बहीण योजनाच्या माध्यमातून ते ओवाळणी जे दिलेली आहे, ते योजना तुमच्यासारख्या माझ्या लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे काम हे नसीमा अप्पाजींना कुरेशी यांनी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे। आणि माझ्या या ठिकाणी आपण इथं बघू शकता की याकूब मन्यार जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये गेल्या 15 वर्षापासून त्या ठिकाणी काम करतात। प्रभाग क्रमांक 14च्या त्या ठिकाणी माझ्या मतदार बांधवांना त्या ठिकाणी मी नम्र आवाहन करतो, विनंती करतो की हे जे चारही उमेदवार आहेत ते तुमच्या मनासारखे त्या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी सर्व जमिनीचे लोक राहतात, पण मन्यार, बागवान, कुरेशी, शेख या ठिकाणी प्रत्येक जमिनीतल्या त्या ठिकाणी संधी देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे। मी परत एकदा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला या ठिकाणी विशेषतः मी सांगतो, गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही बघत असाल की अजितदादांनी राबवलेली स्कीम योजना 1500 रुपये प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून त्या ठिकाणी चालू आहेत। मी माझ्या लाडक्या बहिणी सुद्धा त्या ठिकाणी नम्र आवाहन विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी माझ्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या। प्रभाग क्रमांक 14 हे मॉडल प्रभाग झाल्याशिवाय राहणार नाही। आज प्रचार की शुरू हो गई हमारे मुल्लाबाबा टेकड़ी से। मेन समस्या हमारे मुल्लाबाबा टेकड़ी की है कि यहाँ पर गोर गरीब हैं, उनके औरतों के बहुत से काम हैं जो हर अड़चन मैं बता नहीं सकता। मतलब ये मेरा जो पक्ष है विकास का मुद्दा है, और अजीत दादा जो ना काम करने वाला जो ना नेता है, ये मुद्दे पर मैं ठहरा हूँ और मेरे जितने भी वार्ड का है मैं सब काम करूंगा, इतनी मैं गवाही देता हूँ निधि लाकर। आज प्रभाग क्रमांक 14 में हमारा पहला दिन है प्रचार का। आज हम पहले दिन में मुल्लाबाबा टेकड़ी पर आए हुए हैं। यहाँ हमारे बहनों का, भाइयों का, दोस्तों का भरघोस प्यार मिला। हमको उम्मीद है ये पैनल टू पैनल हमको मतदान करेंगे, इंशाल्लाह हमको जिता कर लाएंगे। प्रभाग क्रमांक 14 की जो मशहूर इस इलाके की टेकड़ी है मुल्लाबाबा टेकड़ी, यहाँ आज प्रचार की शुरुआत हमारे चाचा कलीम चाचा इनके नेतृत्व में यहाँ पे मुल्लाबाबा टेकड़ी में निकाली गई है।
ये मुल्ला बाबा टेकड़ी की समस्या तो बहुत है। अल्हम्दुलिल्लाह ये हमारे पैनल पूरी कोशिश करेंगे। जैसा कि कलीम चाचा के एक सीनियर लीडर है, तो उनके नेतृत्व में ये काम होगा, क्योंकि कलीम चाचा निधि लाने का काम करेंगे, क्योंकि ऊपर लेवल पर उनके अच्छे कांटेक्ट है, मिनिस्टर लेवल पर, एमएलए लेवल पर। और इस साथ ही साथ जो हमारे लाड़की बहन योजना चल रही है, ये एनसीपी अजीत दादा गढ़ के जानिब से चालू है। जो महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री है, उनके जानिब से 1500 रुपए आ रहे हैं। अब इंशाल्लाह आने वाले दिनों में पूरी कोशिश चल रही है कि 2100 रुपए देने की, वो 2100 रुपए भी आएंगे। और साथ ही महिला बाल कल्याण में जो महिलाओं के लिए अलग अलग योजना है, वो योजना के ऊपर हमारी पार्टी काम करेगी। आज प्रभाग क्रमांक 14 में हमारा प्रचार रैली शुरू हुआ है। हमने शुरुआत अल्हम्दुलिल्लाह मुल्ला बाबा टेकड़ी से की है। यहाँ पर सभी मेरे भाई और बहनें मेरे सपोर्ट में हैं। इंशाल्लाह इनको देखकर ऐसे लगता है कि इंशाल्लाह हम चारों पैनल टू पैनल जीत कर आएंगे और अल्हम्दुलिल्लाह हम अपने कामों को अंजाम देंगे जीतने के।